नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024साठी जे आपण PYQ विश्लेषण सिरीज सुरू केलेलं आहे त्याच्यातील राज्यव्यवस्था 2021 मध्ये जे काही प्रश्न राज्यशास्त्रासंदर्भात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओत डिस्कस करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2018 ते 20 हे असे 2-3 वर्षाचे क्वेश्चन आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. ते तुम्ही नक्की जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की एकंदर क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न कसा आहे. ओके, तर चला कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूयात. तर जो पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला होता 2021च्या याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये, त्यात असं आहे की याच्यात आपल्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांच्या संदर्भात 2021मध्ये 21च्या 105व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या डॅश कलमामध्ये बदल केलेले आहे. किती कलमात बदल केलेले आहे असा एकंदरीत हा प्रश्न आहे की 105वी घटनादुरुस्ती झाली होती त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेत जेव्हा संशोधन करीत असताना किती कलमांमध्ये बदल घडवण्यात आलेला आहे. तर त्याआधी आपण विश्लेषण बघूयात की याचा 105वी घटनादुरुस्ती म्हणजे नेमकं काय. तर 105वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे, तर हे 105वी घटनादुरुस्ती ही राज्य सरकारे तसेच संघराज्य क्षेत्रांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग किंवा मागास वर्ग ओळखण्याचा अधिकार पुनर्स्थापित केलेले आहे या अंतर्गत. ओके, आणि 105व्या घटनादुरुस्तीनुसार या कायद्याने संविधानाचे अनुच्छेद 300B, 342A, 338B, 342A, 366 या कलमांमध्ये सुधारणा घडवून आल्या. म्हणजे जवळपास 3 कलमांमध्ये सुधारणा घडवून आणली, म्हणजे सुधारणा केलेल्या किंवा त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेलं आहे. म्हणून आपला जो योग्य पर्याय असणार आहे तो पर्याय क्रमांक 4 3 कलमांमध्ये बदल केलेला आहे योग्य पर्याय असणार आहे. बाकी इतर विश्लेषण खालती दिलेले आहे, तुम्ही नंतर वाचू शकता. ओके, याची PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम द MPSC क्लासमेट या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. शोषणाविरुद्धचा हक्काच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता शोषणाविरुद्धचा हक्क कुठल्या याच्या कलमामध्ये येतं, तर या ठिकाणी मी तुम्हाला हे दिलेलं आहे. तुम्ही थोडं झूम इन करून बघू शकता हे, किंवा PDF मध्ये या लेक्चरच्या PDF मध्ये तुम्हाला हे अवेलेबल मिळून जाईल. याच्यामध्ये कुठला तर समानतेचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे, ज्याच्यात समानतेचा अधिकार किंवा समतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये, स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 मध्ये, त्याच्यानंतर या ठिकाणी शोषणाविरुद्धचा हक्क, तर शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24 अंतर्गत देण्यात आलेला आहे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 या कलमांमध्ये देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि संविधानाच्या उपाययोजनाचा जे कलम आहे ते कलम 32 मध्ये देण्यात आलेलं आहे. अशी कलमांची एकंदरीत शॉर्टमध्ये यादी देण्यात आलेली आहे. राज्य व्यवस्थेचा अभ्यास करीत असताना जेव्हा राज्यसेवेमध्ये आपल्याला विविध कलमांवर प्रश्न विचारताना दिसतो आहे, तर कलम ते आपल्याला बाय हार्ट असायला पाहिजेत. तर या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न विचारलेला होता की शोषणाविरुद्धचे हक्क खालीलपैकी कोणते, शोषणाविरुद्धच्या हक्कासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जे शोषणाविरुद्धचा हक्क आहे त्याच्यात माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई कलम 23 अंतर्गत देण्यात आलेला आहे. आणि कलम 24 मध्ये कारखाने आणि इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई करण्यात आलेला आहे. तर हे शोषणाविरुद्धचा हक्क या संदर्भात देण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध हे या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न. आता याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात आपल्याला म्हणजे प्रश्न विचारण्यात आले की कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाहीत. ओके, कोण थेट भाग घेत नाहीत. तर
याच्यामध्ये विधान दिलेलं आहे. अविधान काय आहे तर लोकसभा व राज्यसभेचे निवडलेले सदस्य. त्याच्यानंतर आहे राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य. त्याच्यानंतर आहेत दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य. तर जेव्हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात आपण विचार करतो तेव्हा या ठिकाणी एकतर ते नवनिर्वाचित किंवा निवडलेले सदस्य असणे आवश्यक आहे. मग ते लोकसभेचे असो किंवा राज्यसभेचे असोत. लोकसभेचे निर्वाचित सदस्य म्हणजे लोकांद्वारे निवडून आलेले सदस्य. त्याचप्रमाणे राज्यसभेचे निर्वाचित सदस्य म्हणजे निवडून आलेले, नामनिर्देशित नाही. आणि विविध राज्यांमध्ये जे काही विधानसभा आहे त्या विधानसभामध्ये जे आमदार निवडून येतात ते आमदार त्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत असतात. मात्र जे विधान परिषदांचे जे सदस्य असतात किंवा नामनिर्देशित इतर सदस्य असतात ते त्यांच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाहीत. म्हणून या ठिकाणी कोण त्यांच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे फक्त डी हे त्यांच्या निवडणुकीत भाग घेत नाही. अशा प्रकारे आपण हे बघितलेलं आहे. तर त्यांची जी निवडणूक आहे राष्ट्रपतींची निवडणूक ते कलम 54 नुसार एका निर्वाचक गणाकडून होत असते. ओके, ते लक्षात असू द्या. आणि याच्यामध्ये निर्वाचक गणामध्ये कोण असते ते दिलेलं आहे. त्यांची जी निवडणूक असते ती अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने होत असते. म्हणजे एकदम गुप्त स्वरूपाची त्यांच्या मतदान पद्धती असते आणि एकल संक्रमणीय बॅलट पेपरच्या माध्यमातून त्यांच्या म्हणजे राष्ट्रपती निवडला जात असतो. तर अशा प्रकारे ज्याच्यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा व केंद्रशासित विधानसभा यामधील नामनिर्देशित तसेच राज्य विधान परिषदांचे जे सदस्य असतात किंवा विसर्जित झालेल्या विधानसभांचे सदस्य मतदान करू शकत नाही. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढच्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. न्यायालयासंदर्भात जिल्हा न्यायालय जे आपण दुय्यम न्यायालय म्हणतो त्या संदर्भातील हा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अविधान काय सांगतो तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते का. त्याच्यानंतर बी विधानमध्ये दिलेलं आहे की न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे का. तर आपल्याला बरोबर विधान या ठिकाणी चूज करायचं आहे. तर तुम्हाला माहीत असेल की जे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती आहे ते जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती हे राज्याच्या राज्यपालाकडून केल्या जाते ना की मुख्य न्यायाधीशांकडून, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून. एखाद्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना संबंधित राज्याचा राज्यपाल त्या राज्यातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची किंवा इतर न्यायाधीशांचा सल्ला घेऊ शकतात. ओके. मात्र त्यांचे जे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यपालांचा आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा पर्याय अयोग्य असणार आहे. त्याच्यानंतर जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे का तर नाही, मुख्यमंत्र्यांना नसून ते कोणाकडे आहेत परत राज्यपालांनाच आहे. जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार राज्यपालांकडेच आहे. त्याच्यामुळे दोन्ही पर्याय अयोग्य आहेत. म्हणजे दोन्ही विधान अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य पर्याय सांगता येईल. याच्यामध्ये काही जे दिलेले आहेत एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये इथं माहिती आहे की राज्यपाल संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करून अधीनस्थ न्यायालयांच्या न्यायाधीशाची नेमणूक करीत असतात. ओके. आणि त्यांची जिल्हा न्यायाधीशांची पात्रता काय दिलेली आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे की एखाद्या जिल्हा न्यायाधीशांची पात्रतामध्ये तो किंवा जिल्हा न्यायाधीश होणारी व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेमध्ये नसावा. त्याच्यानंतर आहे तो 7 वर्षे वकिली किंवा वकिलीच्या व्यवसायात असावा. त्याने एकतर 7 वर्ष वकिली केलेली असावी किंवा वकिलीच्या व्यवसायात असावा. आणि उच्च न्यायालयाच्या नियुक्तीसाठी त्याने त्यांची शिफारस केलेली असावी. म्हणजे उच्च न्यायालयाने नियुक्तीसाठी त्याची शिफारस राज्यपालांकडे केलेली असावी. अशा प्रकारची जिल्हा न्यायाधीशांची नियुक्तीसाठीची पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके. तर हे बघू शकता. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूयात. आता पुढच्या क्वेश्चनमध्ये ज्या काही आपल्या राज्यघटनेने विविध देशातून जे काही तत्त्व स्वीकारलेलं आहे किंवा तरतूद स्वीकारलेलं आहे ज्यामुळे आपला जो संविधान आहे तो एक अतिशय साचेबद्ध रीतीने बनवण्यात आलेला आहे. तर कोणत्या देशातून कुठली तत्त्व आपण स्वीकारलेलं आहोत त्याच्या एकंदरीत या ठिकाणी त्या आयोगाने अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आपल्याला दिसून येतो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता
आपल्याला एकेरी नागरिकत्व कुठलं आहे, तर एकेरी नागरिकत्व आपल्या इंग्लंडकडून घेतलेलं आहे आपण. न्यायालयीन पुनर्विलोकन USA म्हणजेच अमेरिकेकडून घेतलेलं आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ज्यांना आपण DPSP म्हणतो, तर DPSP हे तत्त्व आयर्लंडच्या संविधानातून घेतलेलं आहे. आणि केंद्र राज्य संबंधातील जी समवर्ती सूची आहे, तर समवर्ती सूची ज्याला कॉन्करंट लिस्ट आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ते आपण ऑस्ट्रेलिया या देशाच्या संविधानाकडून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला योग्य पर्याय आहे असं सांगता येईल. ठीक आहे. या ठिकाणी काही सोर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये विविध देशांचे संविधानाविषयी आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही वाचू शकता की एक मिनटं. या ठिकाणी ज्युडिशरी संदर्भाने कुठून घेतलेलं आहे, तर आपण न्यायव्यवस्था ही 1935च्या भारत सरकार ॲक्ट 1935 अंतर्गत घेतलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून आपल्याला सांगता येईल की ऑफिस ऑफ गव्हर्नर देखील आपण 1935च्या कायद्यानंतर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर फेडरल स्कीम जे संघराज्यात तत्त्व जे आहे, त्याच्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल जे प्रशासकीय व्यवस्था आहे, ते आपण 1935च्या कायद्यानंतर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे आणीबाणी संदर्भात जे काही प्रोव्हिजन आहेत, ते देखील आपण 1935च्या कायद्याने घेतलेले आहेत. आणि पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आपण लोकसेवा आयोग जो आहे, तो आपण 1935च्या कायद्याअंतर्गत घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू आपण USAच्या याच्यातून म्हणजे संविधानातून काय घेतलेलं आहे, तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन, मूलभूत हक्क. त्याच्यानंतर आहे न्यायव्यवस्थेला स्वतंत्र असे अधिकार. इतर जे काही व्यवस्था आहे, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यांच्यापासून न्यायव्यवस्था स्वतंत्र असणे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींना पदभ्रष्ट करणे किंवा पदावरून दूर करण्याची जी प्रोसेस आहे, ते आपण USA कडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमधील जे जज आहेत, म्हणजे जे न्यायाधीश आहे, किंवा व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपतींना इम्पिचमेंट प्रोसेसद्वारे किंवा त्यांना पदावरून दूर करण्यासाठीची जी काही तरतूद आहे, ते देखील आपण USच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काय घेतलेलं आहे, तर रूल ऑफ लॉ हे तत्त्व घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी दुसरे आहे सिंगल सिटिझनशिप, जे आता प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं. सिंगल सिटिझनशिप म्हणजे एकेरी नागरिकत्व. त्याच्यानंतर आहे कॅबिनेट सिस्टम, जे कॅबिनेट जो आपल्या देशामध्ये जी मंत्रिमंडळ सिस्टम आहे, ते देखील आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लेजिस्लेचर प्रोसिजर म्हणजे विधिमंडळातील जे काही कामकाज किंवा कामकाजाचे नियमन करण्याचा जो प्रक्रिया आहे, ते देखील आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रिट्स आपण आर्टिकल 32 नुसार राज्यघटनेच्या कलम 32 नुसार संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क किंवा सुप्रीम कोर्टाकडे 32 नुसार आणि हायकोर्टाकडे 226 नुसार जे रिट पिटिशन दाखल करतो, ते रिट्स देखील आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडूनच घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर पार्लमेंटरी गव्हर्नमेंट म्हणजे संसदीय शासन पद्धती देखील आपण ब्रिटिश पार्लमेंटकडून किंवा ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडून घेतलेलं आहे. पुढे जर जायचं झालं तर आपण आयरिश किंवा आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशनमधून कुठले तत्त्व घेतलेले आहे, तर प्रेसिडेंटचे इलेक्शन कसे होणार आहे, त्याची जी मेथड आहे. ठीक आहे. ते प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीची निवडणुकीची जी पद्धत आहे. लक्षात ठेवा, हा वारंवार अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला वारंवार वेगवेगळ्या पेपरमध्ये आपल्याला दिसून येत आहे की राष्ट्रपतीच्या निवडीची जी पद्धत आहे, ते कोणत्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे, तर ते आहे आयरिश किंवा आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्याच्यानंतर DPSP सर्वांनाच माहीत आहे. आणि राज्यसभेतील जे काही सदस्य आहेत, त्यांना नॉमिनेशन करण्याच्या किंवा नॉमिनेट करण्याची जी पद्धत आहे, ती देखील आपण आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनमधून कुठले तत्त्व घेतलेलं आहे, तर कॅनेडियन याच्यामध्ये स्ट्रॉंग सेंटर. ठीक आहे. स्ट्रॉंग सेंटर घेतलेलं आहे आपण. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर म्हणजे संघराज्य जरी असला तरी केंद्राला अधिक बळकट करणे. त्याच्यानंतर जे आहे रेजिड्युरी पॉवर सेंटरकडे असणे म्हणजे शेषाधिकार ज्याला आपण म्हणतो. 3 सूचीनंतर जे काही उरलेले अधिकार आहेत, ते केंद्राकडेच असणे. त्याच्यानंतर आहे ॲडवायरी ज्युरिडिक्शन. कितीतरी वेळा ॲडवायरी ज्युरिडिक्शनबद्दल विचारलेलं आहे की कुठल्या देशाच्या संविधानातून आपण ते घेतलेलं आहे, तर ते आहे कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनकडून की ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. त्याच्यानंतर आहे अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर म्हणजे राज्यपालांच्या जे काही निवडीची जी पद्धत आहे,
ते सेंटरद्वारे किंवा केंद्राद्वारे राज्यपालाची जी निवडीची पद्धत देखील आपण कॅनेडियन याच्याकडनं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमधून काय घेतलेलं आहे तर कॉन्करंट लिस्ट, ज्याला आपण समवर्ती सूची म्हणतो. फ्रीडम ऑफ ट्रेड, ज्या व्यापार संदर्भातील ज्या काही स्वातंत्र्य आहेत ते आपण घेतलेलं आहे. कॉमर्स अँड इंटरकोर्स, फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स हे ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी जॉईंट सिटिंग आहे, जॉईंट सिटिंग म्हणजे संयुक्त बैठक, जे कलम भारतीय राज्यघटनेच्या 108 अंतर्गत जी काही संयुक्त बैठक बोलावली जाते ती देखील तरतूद आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण जपानच्या किंवा जपानीज कॉन्स्टिट्यूशनमधून काय घेतलेलं आहे तर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे तत्त्व आपण जपानच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी आपण साऊथ आफ्रिकन किंवा साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधून फंडामेंटल ड्युटीज, एक मिनटं, तर आपण जे काही साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनमधून जे काही आपण इलेक्शन जे मेंबर आहेत, एक मिनटं इथं थोडा प्रॉब्लेम आहे. हां, तर जे काही साऊथ आफ्रिका याच्यामधून आपण इलेक्शन म्हणजे राज्यसभेतील जे मेंबर आहेत ते राज्यसभेतील ज्या काही सदस्यांचे निवडणूक त्यांची निवडणूक कशा पद्धती होईल ते आपण साऊथ आफ्रिकेच्या याच्यातून घेतलेलं आहे. आणि प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ज्या काही राज्यघटनेमध्ये बदल घडवायचा किंवा घटनादुरुस्ती करण्याचा देखील आपण याच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे साऊथ आफ्रिका कॉन्स्टिट्यूशनमधून. आणि USSRकडून किंवा रशियाच्या याच्यातून काय घेतलेलं आहे आपण तर फंडामेंटल ड्युटीज, ज्या काही फंडामेंटल ड्युटीज आहेत त्या आपण रशियाच्या याच्यातून घेतलेलं आहे. आणि फ्रेंचच्या याच्यामधून काय घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये जे रिपब्लिक, आयडियल्स, लिबर्टी, स्वातंत्र्य आणि समता जी तत्त्व आहे ते आपण फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. आणि आणीबाणीच्या काळामध्ये जे फंडामेंटल जे राईट्स आहेत म्हणजे मूलभूत हक्क आहे ते आणीबाणीच्या काळामध्ये निलंबित होऊ शकतात अशी तरतूद कोणत्या राज्यघटनेकडून घेण्यात आलेलं आहे तर ते आहे वायमार म्हणजे जर्मनीच्या राज्यघटनेकडून. अशा प्रकारे आपण जे संविधानाचे जे स्रोत होते किंवा आपण वेगवेगळ्या संविधानातून कुठले तत्त्व घेतले आहेत ते आपण एकंदरीत या ठिकाणी परत एकदा रिवाईज केलेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. आता या ठिकाणी जे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडण्यात आला, म्हणजे जेव्हा आपण आणीबाणी लागू करतो तर कुठल्या बेसवर आपण आणीबाणी लागू करतो तर त्याच्यात एकतर 2 प्रकारे आपण आणीबाणी लागू करू शकतो. राष्ट्रीय आणीबाणी लागू करताना 2 प्रकारे आणीबाणी लागू केली जाऊ शकते. एक म्हणजे समजा ती आणीबाणी युद्धजन्य किंवा परकीय आक्रमण या कारणास्तव बहिर्गत आणीबाणी म्हणजे बाहेरून जेव्हा एखादं आक्रमण आपल्या देशावर होत असेल किंवा बाहेरून काही आपल्या देशाला धोका असेल तेव्हा ती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करता येते. आणि अंतर्गत आणीबाणी जेव्हा आपल्या देशांतर्गत ज्या काही परिस्थिती आहेत किंवा ज्या काही सिच्युएशन आहे ते ज्यावेळेस अंतर्गत व्यवस्थित नसेल त्यावेळेस आपण अंतर्गत आणीबाणी जाहीर म्हणजे करतो. आणि ही अंतर्गत आणीबाणी जी आधी आंतरिक अशांतता होती ते सशस्त्र बंड असा शब्द प्रयोग 44व्या घटनादुरुस्तीनुसार 1978 मध्ये जोडण्यात आला. ओके. 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये ते तरतूद जोडण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 1978 मध्ये याच्यामध्ये परत काही जे आहेत त्याच्यात मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार पुन्हा एकदा राष्ट्रपतींना एखादा विधेयक फेरविचारार्थ पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना मिळाला. त्याच्यानंतर अजून या 44व्या घटनादुरुस्ती अंतर्गत कुठले बदल करण्यात आले तर या ठिकाणी बघू शकता मंत्रिमंडळाकडून लेखी शिफारस मिळाल्यानंतरच राष्ट्रपती आणीबाणी घोषणा करू शकतात. ठीक आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच कॅबिनेट हा शब्द वापरण्यात आला. अनुच्छेद 19 अंतर्गत जे काही 6 मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत ते केवळ सशस्त्र बंडाच्या आधारावर नव्हे तर ते युद्धाच्या आणि बाह्य आक्रमणाच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केला तेव्हाच निलंबित होऊ शकतो. म्हणजे केवळ सशस्त्र बंडाच्या आधारावर जी आणीबाणी घोषित केली आहे त्यावरून कलम अनुच्छेद 19 रद्द करता येत नाही किंवा निलंबन करता येत नाही. आणि 20-21 कुठलेही आणीबाणी असू द्या ते निलंबित होऊ शकत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी विविध तरतूद करण्यात आलेले ते तुम्ही PDF मध्ये वाचू शकता किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ते नंतर वाचू शकता. पुढचा प्रश्न बघूयात.
तर पुढचा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. विधानं वाचूयात आपण. अविधान काय आहे तर राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतो. ओके. राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. ब विधान काय आहे तर राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात का. त्याच्यानंतर संसदेने सर्वसाधारण विधेयक मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावी लागते. ओके. तर या ठिकाणी असं आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. तर एक आपल्याला माहीत असेल की जेव्हा आपण राष्ट्रपती हे जे प्रकरण अभ्यासतो किंवा पार्लमेंट किंवा संसद हे जे प्रकरण अभ्यासतो त्यामध्ये असं दिलेलं आहे की जेव्हा पार्लमेंटने एखादा विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवला त्यावेळेस राष्ट्रपतींना त्या विधेयकावर कुठले निर्णय घेऊ शकतात किंवा ते विधेयक परत पाठवू शकतात का, ते विधेयक कुठल्या स्वरूपाचे असेल ते परत पाठवणार नाही किंवा कुठल्या नकाराधिकाराचा वापर करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या संसद या प्रकरणामध्ये बघतो आहोत. तर जर सर्वसाधारण विधेयक असेल तर ते ऑफकोर्स राष्ट्रपती संसदेकडे ते पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. मात्र संसदेने परत त्या विधेयकावर जर त्याला संसदेला वाटला की त्याच्यामध्ये काही बदल करायचा किंवा बदल न करता परत राष्ट्रपतींकडे पाठवायचं, तर अशा वेळेस राष्ट्रपतींना त्यावर सही करावीच लागते किंवा त्या विधेयकाला संमती द्यावीच लागते. ओके. त्याच्यामुळे अविधान जे आहे ते बरोबर योग्य आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात का, तर धन विधेयक पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. कारण जे धन विधेयक किंवा अर्थविधेयक असतात ते त्यांच्या पूर्वपरवानगीनेच संसदेमध्ये मांडले जाते. अर्थविधेयक किंवा धन विधेयक म्हणजेच काय तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 अंतर्गत जे धन विधेयकाची व्याख्या केलेली आहे तर ते राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीने मांडल्या कारणानं ते संसदेकडे त्यांच्याकडे राष्ट्रपतींकडे गेल्याच्या नंतर ते परत पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत. एकतर ते थांबवून ठेवू शकतात, होल्डिंगमध्ये टाकू शकतात किंवा त्या विधेयकाला संमती देऊ शकतात. जनरली आपण बघतो की त्या विधेयकावर संमती देतातच, कारण ते शासनाचा, नाहीतर मग सरकारची बदनामी, जर ते विधेयक पास नाही झाले तर सरकारची बदनामी आणि सरकार पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावीच लागते. बरोबर आहे, आताच बघितलं आपण. त्याच्यामुळे योग्य पर्याय असणार आहे ए आणि सी. ओके. ए आणि सी योग्य पर्याय असणार आहे. या ठिकाणी काही विशेष इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की कलम 111 अंतर्गत संसदेने मंजूर केलेल्या विधेयकांना मंजुरी देण्यासाठीचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतींना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणते त्यांच्याकडे मार्ग उपलब्ध असतात जेव्हा ते त्या राष्ट्रपतींकडे जातात. ठीक आहे. तर काही जे विधेयक आहे ते शिफारस किंवा पूर्वपरवानगीनेच राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीनेच संसदेमध्ये मांडले जाते. जसे अर्थविधेयक आहे. त्याच्यानंतर भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करणारे विधेयक आहे किंवा राज्यांच्या सीमा बदलण्याचे किंवा नवीन राज्यांच्या निर्मितीचे जे विधेयक आहेत ते त्यांच्या पूर्वपरवानगीनेच संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये मांडले जात असतात. आता संसदेने विधेयक केलेल्या मंजुरीवर जेव्हा राष्ट्रपतींकडे ते पाठवले जाते तेव्हा पर्याय कुठले उपलब्ध असतात, तर एक तर ते विधेयकाला संमती देतात किंवा विधेयकावर दिलेली संमती रोखून ठेवतात किंवा विधेयक जर धन विधेयक नसेल तर, कारण धन विधेयक परत पाठवता येत नाही, संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवतात आणि जेव्हा ते पुनर्विचारार्थ पाठवला जातो आणि संसदेने परत त्यावर ते विधेयक राष्ट्रपतींकडे एखादे दुरुस्तींसह किंवा कुठलीही दुरुस्ती न करता परत राष्ट्रपतींकडे पाठवल्यास त्यांना संमती ही द्यावीच लागते. ओके. त्यांना संमती द्यावीच लागते. पुढचा प्रश्न बघूयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो कॅग संदर्भात म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक या संदर्भात विचारण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विधाने काय दिली आहे, त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते. दुसरं आहे ब विधानमध्ये त्यांचे वेतन व सेवासरती संसदेकडून निश्चित केली जातात. त्याच्यानंतर त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही पदमुक्त केले जाऊ शकते. आणि चौथा आहे ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि मित्र म्हणून कार्य करतात. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की कॅग संदर्भात कॅग ही एक घटनात्मक संस्था आहे. म्हणजे कलम 148 भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 अंतर्गत कॅग संदर्भात राज्यघटनेमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ते एक घटनात्मक संस्था आहे किंवा घटनात्मक संघटना आहे आपण असे म्हणू शकतो. ठीक आहे. तर त्यांची नियुक्ती कोण करतात, तर राष्ट्रपती करत असतात. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होत असते. त्यांचा जो कार्यकाल आहे तो 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्षेपर्यंत जे अगोदर पूर्ण होईल त्याप्रमाणे ते आपल्या पदावर राहतात.
पदावरून दूर करू शकतात का? तर हो, पदावरून त्यांना दूर करता येते. मात्र त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, त्या न्यायाधीशांना आपण ज्या पद्धतीने किंवा ज्या कारणाने आपण पदावरून त्यांना दूर करीत असतो त्याच पद्धतीने व त्याच कारणासाठी महालेखापरीक्षक किंवा कॅग यांना आपण पदावरून दूर करू शकतो आणि ते राष्ट्रपतीच्या सहीनिशी ते पदावरून दूर होत असतात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी दिलेलं आहे की संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र आणि तत्वज्ञ म्हणून ते काम करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की कॅग हा भारतीय राज्यघटनेनुसार सर्वात महत्त्वाचा अधिकारी असेल. ओके, हे लक्षात असू द्या, कारण याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की कॅगबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेले होते. तर प्रश्नांकडे परत येऊया. आता प्रश्नामध्ये विचारलं आलेलं होतं की त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते का? तर ऑफकोर्स नक्कीच केली जाते. त्यामुळे अविधान बरोबर असणार आहे, आपल्याला बरोबर शोधायचं आहे. अविधान या ठिकाणी नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 गेला. त्याच्यानंतर त्यांचे वेतन व इतर सेवाशर्ती संसदेकडे निश्चित केली जाते का? बरोबर आहे. त्यांचे जे वेतन आणि सेवाशर्ती संसदेकडून निश्चित केली जाते. त्यांची जे वेतन असते ते कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून दिले जाते. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे मतदान संसदेमध्ये होत नसतो. ठीक आहे. त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही पदमुक्त केले जाऊ शकते का? तर हे चुकीचं आहे. आताच बघितलं. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने आपण संसदेमध्ये इम्पिचमेंट प्रोसेसद्वारे किंवा पदावरून दूर करण्यासाठी जी पद्धती अवलंबिली जाते आणि राष्ट्रपतींच्या सहीनिशी दूर होतात, त्याच पद्धतीने कॅग संदर्भात देखील त्यांना दूर करता येऊ शकतं. त्यामुळे पंतप्रधानांचा काही प्रश्न येत नाही. त्यामुळे सी पर्याय चुकीचा असणार आहे. सी पर्याय चुकीचा असणारा ऑप्शन या ठिकाणी आहे, याच्यात देखील आहे. आणि ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र आणि तत्वज्ञ म्हणून कार्य करतात का? तर बरोबर आहे. ते लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र आणि तत्वज्ञ म्हणून कार्य करीत असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर याच्यामध्ये खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? याच्यात विधान परिषदेसंदर्भाने हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे की विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. त्याच्यानंतर राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात का? काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष निवडले जातात का? तर विधान परिषदेबद्दल आपल्याला माहीत आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 अंतर्गत आपण एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद गठीत करू शकतो की विधान परिषद स्थापित करू शकतो. कोणाद्वारे? तर जेव्हा सभा जी असते त्या राज्यातील विधानसभा विशेष बहुमताने जेव्हा एखादा राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्यासाठीची जो प्रस्ताव आहे तो विशेष बहुमताने मंजूर करून संसदेकडे पाठवते, तेव्हा संसद साध्या बहुमताने एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद, मी सारखं विधानसभाच बोलायला लागलो, विधान परिषद जेव्हा स्थापन करायचं अशी तरतूद जेव्हा संसद निर्णय घेते आणि त्या निर्णयावर, त्या विधेयकावर जेव्हा राष्ट्रपतींद्वारे स्वाक्षरी होते तेव्हा एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन केली जाते. त्यामुळे जे आपण संसदेच्या कायद्याने ते पारित होत असते. ओके, तर आपण प्रश्नाकडे येऊ. पहिले जे आहे की विधान परिषद स्थायी सभागृह आहे का? तर ऑफकोर्स राज्यसभाप्रमाणेच विधान परिषद हे देखील स्थायी सभागृह आहे. ओके, दर 2 वर्षांनी 1/3 जे सदस्य आहेत ते निवृत्त होत असतात. ओके, आणि त्या सदस्यांच्या विधान परिषद सदस्यांचा जो कालावधी असतो तो 6 वर्ष असतो. ठीक आहे. तर विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. त्याच्यानंतर आहे राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात का? तर राज्यपाल नसतात. ज्याप्रमाणे राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचे, मात्र विधान परिषदेमध्ये कुठलेही राज्यपाल अशा स्वरूपाचे अध्यक्ष किंवा अध्यक्षपद भूषवत नाही. ते विधान परिषदेच्या सदस्यांमधूनच एकाची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते. त्यामुळे बी जे आहे ते अयोग्य आहे. बी अयोग्य असल्यामुळे बी असणारा पर्याय आपण बाहेर काढूयात. आता पर्याय 3 आणि 4 मध्ये बघूयात. ठीक आहे. तर तिसरा काय आहे तर काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. तर बरोबर आहे. काही नामनिर्देशित, जसं महाराष्ट्रामध्ये 12 सदस्यांची निवड आपण राज्यपालांकडे करण्यात येतं. म्हणजे जवळपास 1/6 जे सदस्य आहेत ते राज्यपालांकडे नामनिर्देशित असतात. बाकी अप्रत्यक्ष पद्धतीने वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेले असतात. याविषयीचा जो आहे आपला प्रिव्हियस इयरचा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजमध्ये सविस्तर दिलेलं आहे. त्यामुळे इथे परत ते दिलेलं नाही. ठीक आहे, तर तुम्ही ते बघू शकता.
सध्या जर आपण विचार घेतला की किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, तर 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. ओके, 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, ज्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. पुढच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे की जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व कोणत्या दिवशी संपले. ठीक आहे, कोणत्या दिवशी, म्हणजे जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोग जे स्वतंत्र होते त्या संदर्भात, तर ते 31 ऑक्टोबर 2019ला. कारण जेव्हा आपण 370 जो कायदा आहे तो जम्मू काश्मीरला 370 मधून वगळले, ते वगळल्याच्या नंतर जो नवीन जम्मू काश्मीर अंमलबजावणी जी पुनर्रचना अंमलबजावणी ॲक्ट आहे 2019चे, तो ज्या दिवशी अंमलात आला त्या दिवशीच हे राज्य मानवी हक्क आयोग जम्मू काश्मीरचे जे स्वतंत्र होते त्याचे अस्तित्व संपले. ठीक आहे, तर ते तुमच्या लक्षात असू द्या. या ठिकाणी दिलेलं आहे की 5 ऑगस्ट 2019 रोजी संविधान जम्मू काश्मीरची अंमलबजावणी आदेश, म्हणजे राष्ट्रपतींनी तो आदेश जारी केला होती. त्यानुसार कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरला विशेष जो राज्याचा दर्जा जो देण्यात आलेला होता तो दर्जा काढून घेण्यात आला. ओके, जम्मू काश्मीरमध्ये आता माहिती अधिकार कायदा आणि शिक्षण हक्क कायदा सर्व कायदेविषयक अधिकारांमध्ये कायदेविषयक तरतूदीमध्ये बदल करण्यात आले. केंद्राचे जे काही विविध राज्यांमध्ये जे लागू होतात तेच आता जम्मू काश्मीरला देखील लागू असणार आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा सादर केला आणि तो जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा कधी अंमलात आला, तर सरदार पटेल जे भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2019 रोजी हा कायदा अंमलात आला. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे या दिवशी तो दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतीय राज्यघटनेतील 92व्या कलमाअंतर्गत 1992च्या 74व्या घटनादुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भागात किती प्रकारच्या नगरपालिका असतात, अशा स्वरूपातला प्रश्न आहे. म्हणजे जी 1992मधील जी 74वी घटनादुरुस्ती पंचायत राज संदर्भातील आपल्याला माहीत आहे की 73वी व 74वी घटनादुरुस्ती संदर्भात राज्यसेवा किंवा MPSC सातत्याने प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतोय. त्या संदर्भातील हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. किती प्रकारचे असतात, तर 3 प्रकारचे. तर ते कुठले 3 प्रकारचे आहेत, तर एक आहे तात्पुरत्या भागासाठी आपण नगरपंचायत स्थापन करतो. छोट्या शहरांसाठी आपण नगर परिषद स्थापन करतो आणि जे मोठ्या भागासाठी आपण महानगरपालिका स्थापन करतो. अशा 3 नगरपालिकांचे तरतूद या 74व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेले आहे. ठीक आहे, आता 74व्या घटनादुरुस्ती संदर्भात थोडंफार आपल्याला माहिती असायला हवी की PV नरसिंहराव यांच्या कार्यकाळामध्ये 1991-92मध्ये हे जी तरतूद आहे, जी 74वी घटनादुरुस्ती आहे ती करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी 74वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी 1 जून 1993 रोजी सुरू झाली. ठीक आहे, किंवा अंमलात आले. भाग 9A नवीन परिशिष्ट संविधानामध्ये जोडण्यात आले आणि याच्यात ज्यामध्ये कलम 243P ते 243G ZG यांचा समावेश होतो आहे. ओके, आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की जी 73वी जी घटनादुरुस्ती आहे ती कधी लागू झाली, त्यासाठी कुठले परिशिष्ट किंवा कुठला भाग नव्याने जोडण्यात आलेला आहे आणि त्याचे या ठिकाणी मी परिशिष्ट म्हटलं, भाग 9A जोडण्यात आलेला आहे आणि म्हणजे नगरपालिका संदर्भात जो परिशिष्ट आहे तो 12व्या परिशिष्टामध्ये त्या नवीन परिशिष्ट तयार करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आता महाराष्ट्र विधान परिषदेला -- या वर्षामध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. आता मागचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचा इतिहास एकंदरीत आपण डिस्कस केलेला आहे. परत या ठिकाणी मी ते डिस्कशन रिपीट करणार आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्याचा अंदाज लागेल. याआधी जर तुम्ही ते व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र विधान परिषद कशाप्रकारे अस्तित्वात आले, तर ते त्या ठिकाणी त्या प्रश्नांमध्ये डिस्कस करताना आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे.
तर 1935च्या कायद्याअंतर्गत ज्या काही जेव्हा जे बदल करण्यात आले त्याच्यामध्ये विविध प्रांतांना प्रांतीय अधिकार देण्यात आले, स्वायत्तता देण्यात आली आणि त्या स्वायत्तता अंतर्गत वेगवेगळ्या प्रांतामध्ये किंवा राज्यांमध्ये जे स्थापन झालेले होते त्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद स्थापन करण्यात आले. तर मुंबई प्रांतामध्ये त्यावेळेचे महाराष्ट्र म्हणजे त्यावेळेचे मुंबई आणि आताचे महाराष्ट्र या ठिकाणी 2 सभागृह स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद. ते कधी स्थापन करण्यात आले तर जुलै 1937 मध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी जुलै 1937 मध्ये स्थापन करण्यात आले. तर 50 वर्ष कधी होणार आहे तर 1987 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. आता या ठिकाणी पहिली जी विधान परिषदेची जी पहिली विधान परिषद होती त्याच्या सदस्य संख्या किती होती असा जर प्रश्न आला तर 29 सदस्य संख्या हे पहिले विधान परिषदेमध्ये होते, ज्याचे पहिले अधिवेशन 20 जुलै 1937ला भरले होते. तसेच 175 सदस्य हे विधानसभेचे पहिले अधिवेशन विधानसभेचे पहिले अधिवेशनात 175 आणि विधान परिषदेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 29 हे इतके सदस्य होते. ठीक आहे. तर कुठे भरले होते अधिवेशन तर विधानसभेचे पहिले अधिवेशन 19 जुलै 1937 रोजी पुणे येथील कौन्सिल हॉलमध्ये भरले होते. ठीक आहे. आणि तत्कालीन गव्हर्नरांनी गणेश कृष्ण चितळे यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली होती तर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून गणेश कृष्ण चितळे यांची नियुक्ती केली होती. आणि त्याच्यानंतर जे विधानसभेच्या अधिवेशनात पहिले म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे पूर्ण कालावधीसाठी गणेश वासुदेव मावळणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती, जे पुढे जाऊन आपल्या भारतीय संसदेचे जे काही भारतीय घटना निर्मितीच्या वेळेस जेव्हा संसद म्हणून जे भरत असे त्यावेळेस मावळणकर हे अध्यक्ष राहत होते. तर तेच मावळणकर आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते कायमस्वरूपी. ठीक आहे, पूर्ण वेळ. त्याच्यानंतर नारायण गुरुराव जोशी हे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले होते. आणि विधान परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर सभापती मंगळदास पकवासा आणि उपसभापती रामचंद्र सोमन हे निवडून आले होते. तर हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात राहू द्या, म्हणजे जर पुढे एक्झाममध्ये प्रश्न विचारला तर आपल्याला ते टॅकल करता येईल. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की परिशिष्टांसंदर्भात दिलेला आहे की शपथा आणि प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की हे एकदम बाय हार्ट असतं प्रत्येकाच्या याच्यामध्ये जो सिरियस अभ्यास करतो. तर 3ऱ्या परिशिष्टामध्ये ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आता पहिले 12 परिशिष्टामध्ये कुठले कुठले तरतूद करण्यात आलेले आहे ते आपण बघूयात. तर पहिल्या परिशिष्टामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेश या संदर्भातील तरतूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे दुसऱ्या याच्यामध्ये वेतन व भत्ते मानधन दुसऱ्या परिशिष्टामध्ये. 3ऱ्या परिशिष्टामध्ये पदग्रहण व शपथा या संदर्भात तरतूद करण्यात आलेलं आहे. 4थ्या परिशिष्टामध्ये राज्यसभांचे जागांचे विवरण या संदर्भात आहे. 5व्या परिशिष्टामध्ये भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती संदर्भातील ज्या काही अनुसूचित क्षेत्र आहेत त्या संदर्भात आहे. 6व्या अनुसूचीमध्ये ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या विशेष संदर्भात आहे. याच्यामध्ये तर 6व्या परिशिष्टामध्ये ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती संदर्भात देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे आसाम, मेघालय, त्याच्यानंतर त्रिपुरा आणि मणिपूर या विशेष राज्यांचा समावेश या 6व्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे. 7व्या परिशिष्टामध्ये आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार याच्यामधील जी अनुसूची आहे म्हणजे अधिकारांची जी वाटणी संदर्भातली 7वी अनुसूची अधिकारांची अनुसूची किंवा अधिकारांच्या विभागण्याची अनुसूची 7वी याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे परिशिष्ट 8व्या परिशिष्टामध्ये ज्या काही भाषा आहेत 22 भाषांच्या ज्या काही संविधानामध्ये 22 भाषांचा समावेश या 8व्या परिशिष्टानुसार करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे कायद्यांचे अंमलबजावणीकरण या 9व्या परिशिष्टामध्ये 9वे परिशिष्ट 1951 मध्ये पहिल्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये लँड संदर्भातील ज्या काही आहे जमीन सुधारणा संदर्भातील जे काही तरतुदी आहेत त्या या 9व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात येतो, ज्यामुळे न्यायालयापासून न्यायालयाच्या हस्तक्षेपापासून त्यांना वाचविले जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतरबंदी कायदा, जे आपण पक्षांतरबंदी कायदा बघतो आहोत त्या संदर्भात 10व्या परिशिष्टामध्ये. 11व्या परिशिष्टामध्ये पंचायत राज संदर्भात
ओके, पंचायत राज संदर्भातील ज्या काही तरतुदी आहेत, जे 1993मध्ये 1992-93मध्ये जे 73वी व 74वी घटना दुरुस्ती झाली होती, त्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज हे तत्त्व स्वीकारले. तर त्याचा समावेश परिशिष्ट 11मध्ये करण्यात आलेला आहे आणि परिशिष्ट 12मध्ये नगरपालिका किंवा महानगरपालिका जी 74वी घटना दुरुस्ती 1993मध्ये करण्यात आली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तरतुदी आपण वेगवेगळ्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला भारताच्या जो प्रश्न आहे तो भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केव्हा झाली याविषयी विचारण्यात आलेला आहे. तर तुम्हाला माहीतच असेल की जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्या राष्ट्रीय पक्षासंदर्भात वारंवार आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारताना दिसतो. जे पूर्वपरीक्षेमध्ये किंवा मेन्समध्ये तर हमखास प्रश्न असतो. तर 1964मध्ये या भारताच्या जे भारतीय किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिझम किंवा मार्क्सिस्ट जे आहे त्याची स्थापना 1964मध्ये झाली. ती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष जे 1925मध्ये स्थापन झाली होती त्यापासून वेगळं झाल्यानंतर 64मध्ये ती वेगळी झाली. ओके, आणि त्यांनी मार्क्सवादी ही नवीन पक्ष स्थापन केलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तर तुम्हाला आता याच्यामध्ये अजून किती राष्ट्रीय पक्ष आहेत किंवा कोणकोणते राष्ट्रीय पक्ष सध्या अस्तित्वात आहेत ते तुम्हाला माहिती असायला हवे. ओके, किंवा राष्ट्रीय पक्षांची स्थापना ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1985ला झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भारतीय जनता पक्ष 6 एप्रिल 1980ला, भारतीय कम्युनिस्ट पक्ष 26 डिसेंबर 1925ला. त्याच्यानंतर आहे बहुजन समाज पक्ष 14 एप्रिल 1984मध्ये, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 1 जानेवारी 1998ला. त्याच्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी 6 जानेवारी 2013मध्ये. त्याच्यानंतर आहे नॅशनल काँग्रेस पार्टी 10 जून 1999मध्ये, आम आदमी पार्टी 26 नोव्हेंबर 2012मध्ये. जर सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहे असा जर प्रश्न आला तर एप्रिल 2023मध्ये 6 राष्ट्रीय पक्ष सध्या भारतामध्ये आहेत. आणि कोणत्या राष्ट्रीय जे आधी राष्ट्रीय पक्ष होते मात्र निवडणूक आयोगाने त्यांना जे राष्ट्रीय पक्षाची दर्जा आहे त्या यादीतून वगळण्यात आले. तर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस जी तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमधील ते, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस NCP आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष. तर या 3 पक्षांना वगळण्यात आलेलं आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून. तर सध्या किती आहेत तर 6 आहेत. ठीक आहे. या ठिकाणी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तुम्ही हे नंतर PDF घेऊन ते वाचू शकता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आणि हा आपल्या प्रश्नातील म्हणजे आपल्या या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न असणार आहे. लोकसभेच्या संदर्भामध्ये संसदेविषयी वारंवार लोकसभेतील त्यांचे सभापती असो किंवा उपसभापती, त्याच्यानंतर आहे राज्यसभेसंदर्भात जर विचारणार तर म्हणजे उपराष्ट्रपतींबद्दल विचार किंवा इतर ज्या काही तंत्र आहेत प्रणाली आहेत संसदेतील म्हणजे सरकार नियंत्रणासाठी त्या संदर्भात आपल्याला फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारताना दिसतो आहे. तर या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षांविषयी आतापर्यंत 2018 ते या 21पर्यंत जे प्रश्न बघितले तर सातत्याने लोकसभा अध्यक्षांवर प्रश्न विचारतानाचे आपल्याला दिसून येतो. जर तुम्ही मागच्या व्हिडिओ जर बघितले असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते व्यवस्थित क्लिअर होईल. ठीक आहे. विधाने वाचूयात आपण डायरेक्ट. याच्यामध्ये दिलेलं आहे की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात का. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विधान आहे त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात का. तर आपल्याला माहीत आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते एक संविधानिक पद म्हणजे असे विशिष्ट संविधानिक पद नाही. ते सदस्यांमधूनच निवडले जातात आणि एकंदरीतच त्यांचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या पदावरून किंवा सभापती म्हणून ते सभापती या पदातून रिक्त होऊ शकतात. ओके. त्यामुळे राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असणे असं काही ते स्पेसिफिक संविधानामध्ये मेन्शन केलेलं नाही. त्याच्यामुळे जे विधान आहे ते अयोग्य आहे. त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या विदाऊट being a member of parliament the person shouldn't be speaker of the particular house or the speaker of the लोकसभा. ओके. तर कुठल्याही जर एखादा सदस्य जर सदस्यच नसेल त्या सभागृहाचा तर त्याला अध्यक्ष बनवता येत नाही. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी नाही हे चुकीचं आहे. ओके, चुकीचं असणार आहे ते. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये दिलेलं आहे की ते संसदेच्या
दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतात का? बरोबर आहे. कलम 108 नुसार जे संयुक्त बैठक भरवली जाते सर्वसाधारण विधेयकाबाबत, त्या संदर्भात जे अध्यक्षस्थान भूषवण्याचे काम हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवत असतात? तर हे लोकसभा अध्यक्ष भूषवत असतात. ओके, त्यामुळे योग्य पर्याय असणार आहे फक्त सी योग्य पर्याय असणार आहे. ठीक आहे. राष्ट्रपती हे देखील अयोग्य आहे आणि बी देखील अयोग्य आहे. ओके, तर अशा प्रकारे आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जे 2021मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा संदर्भाने जे प्रिव्हियस इयर डिस्कस करत आहोत ते आपण बघितलेलं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण 2022 आणि 2023मध्ये ज्या काही प्रश्न आहेत ते डिस्कस करूया. त्याच्यानंतर कुठला तरी दुसरा विषय घेऊ, ते आपण सविस्तर डिस्कस करू. सोबतच आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, जसं आज पक्षांतर बंदी कायदा याविषयी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याचप्रमाणे जे घटनात्मक आहे, बिगर घटनात्मक संस्था आहे राज्यशास्त्रामधील, किंवा इतर जे संसदेविषयी जे महत्त्वाचे मला जे वाटतात ते मी त्यावर व्हिडिओ बनवून या ठिकाणी या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो थँक्यू. इथपर्यंत पोहोचलेलं असाल तर नक्कीच फायदा होत असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मित्रांना पण शेअर करा. ओके, ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.